नमस्कार मंडळी. तर बघा आपला पुन्हा 1.5 एकरचा प्लॉट चालू आहे तोडायला. 1.5 एकरचा झाला आहे, दोन्ही मिळून 3 एकरचा प्लॉट आहे. तर या प्लॉटमध्ये काय माहिती का, कलिंगडची म्हणजे कलिंगड पातळ असल्यामुळे यामुळे लवकर लवकर हे प्लॉट होणार आहे. त्या 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये खूप दाट कलिंगड निघालेत, यामध्ये पातळ आहेत. तर बघा हे पहा, ढिगं पण खूप कमी कमी लागली तर कलिंगडाचे, हे पहा खूप पातळ पण लागली तर, म्हणजे कारण की इकडे कलिंगड म्हणजे कमी आहेत, थोडे कमी असल्यामुळे. तर पहा तोडा पण चालू आहे कलिंगड. तुम्ही पण नक्कीच आहे आमच्या प्लॉटमध्ये कलिंगड तोडायला. हे बघा कलिंगडचे आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली आमची कलिंगड तोडायला. ते पहा तिकडे 2 जण आहेत आमच्या फॅमिलीतले, आणि 2 मेंबर इकडे पण आहेत कलिंगड तोडायला चालू आहे. तर हे पहा 1.5 एकरचा प्लॉट आहे, तुम्ही पण नक्कीच आहे आमच्या प्लॉटमध्ये कलिंगड तोडायला. हे पहा इकडे कमी ढिगं लागलेत, म्हणजे 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये खूप मोठं ढिगं लागले तर, आणि म्हणजे त्या साईडला म्हणजे या प्लॉटला पाणी पण कमी पडले, त्यामुळे बघा छोटे पण ढिगं लागलेत. हे पहा तिकडे त्या 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये खूप मोठाले पण ढिगं लागले, तर या प्लॉटमध्ये खूप छोट्या ढिगं लागले तर, कारण की यामध्ये कलिंगड थोडे पातळ आहेत. काही म्हणजे खराब पण झालाय काही माल, कशामुळे माहिती आहे का, वातावरणामुळे. हे पहा खूपच माणूस फास्टमध्ये चाललाय. हे पहा कुठं खूप फास्टमध्ये चाललंय, कशामुळे माहिती आहे का, इकडे कलिंगड खूप पातळ लागले. तर हे पहा काय जागा ढिगं पण खूप कमी लागले. ते पहा, आणि तिकडे 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये खूप मोठमोठाले म्हणजे काय मोठमोठाले पण ढिगं निघाले तिकडं, आणि इकडं थोडा माल पातळ निघायला. पूर्ण फॅमिली आमची तोडायली घरच्या घरीच कलिंगड. लेबर लोक लावले नाही, कारण की म्हणजे ते भरपूर पैसे मागू लागले आम्हाला, पेमेंट जास्त मागू लागले, म्हणून आम्ही घरीच आमची पूर्ण फॅमिली आमच्या घरी कलिंगड तोडायली. तर बघा कलिंगडची साईज पण म्हणजे छोटाली आहे, त्या प्लॉटमध्ये खूप मोठाली पण साईज झाली. इकडं कलिंगडची साईज थोडी छोटाली आहे. हे पहा, आणि इकडले प्लॉटमध्ये वेल पण खूप खराब झाले. तर म्हणजे माल निघाला छान, पण वेल आहेत का सुकून गेलेत वेल. हे का नाही का मुशी माल पातळ निघायला, आणि इकडं माल पातळ निघायला. ते पहा इकडं माल पातळ निघायला, आणि तिकडे 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये खूप छान माल निघाला. काही साईज ही खूप मोठी पण निघाली, काही साईज खूप मोठी निघाली. खूप ऊन लागायले, पण काय कष्ट तर करावंच लागतं. तर तुम्ही पण नक्की आमच्या शेतामध्ये कलिंगड तोडायला. हे बघा छोटा ढिगं लागले, ते पहा इकडे छोट्या ढिगं लागले. तर 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये खूप मोठाले पण ढिगं लागले. तर बघा कलिंगडची साईज म्हणजे 1.5 किलोपासून पूर्ण कलिंगड तोडायचे. तर आणि जे छोटाले का ते ठेवायचे, तर 1.5 किलोपासून पूर्ण कलिंगड तोडायचे. तर म्हणजे पूर्ण कलिंगड मार्केटला चालले. तर ते पहा 2 गाड्या पण साईडला आल्या, एक 12 टनाची आली आणि एक 10 टनाची 2 गाड्या आल्या. ते पहा म्हणजे 2 गाड्या आल्या एकदा, म्हणजे वातावरण खूप खराब असल्यामुळे पूर्ण माल मार्केटला न्यायचा आहे, म्हणजे आभाळ ऊन जास्त पडल्यामुळं. पहा काही कलिंगड खराब पण झाले. ते पहा उन्हामुळे हे पूर्ण कलिंगड काय खराब झाले, म्हणजे उन्हाचं तापमान खूपच वाढलं आहे आणि पाऊस पण यायला, त्यामुळे कलिंगड फास्टमध्ये तोडायचे. तर आणि पूर्ण कलिंगड मार्केटला न्यायचे. तर आणि इकडं माल पातळ पण निघायला आहे.